हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय ट्रेडिंग चॅनल. फ्रेंड्स, आज तारीख आहे 23 जानेवारी 2025 आणि गुरुवार आहे आज. आज आपण एक ट्रेड घेतला होता ज्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला. बँक निफ्टी 48,800 कॉल, ज्यामध्ये आपल्याला 819 रुपये प्रॉफिट झाला. तर तुम्हाला मी थोडंसं ट्रेडचं सांगतो. आपण 15 क्वांटिटी घेतल्या होत्या बँक निफ्टीच्या. 559 रुपयाच्या रेटवर पर क्वांटिटी, आणि त्या 15 क्वांटिटी नंतर सेल केल्या 613 रुपयाला. म्हणजे एका क्वांटिटीमागे जवळपास आपण 53 रुपयाच्या आसपास काढले. आणि तुम्हाला ट्रेडचं रिझन सांगतो मी. ट्रेडचं टायमिंग पाहूयात आपण. 10 वाजून 7 मिनिटाला आपण बाय केलं होतं आणि 10 ते 20ला सेल केलं. ओके. चार्ट छोटा करूयात थोडासा. हां, 10 वाजून 7. तर या कॅन्डलमध्ये आपण फ्रेंड्स बाय केलं होतं. ही जी एक छोटी हिरवी कॅन्डल आहे तिथे, आणि नंतर एकाच कॅन्डलने आपल्याला 100 पॉईंटची मुवमेंट दिली. तर आपण स्क्वेअर ऑफ केलं या लाल कॅन्डलमध्ये पोझिशनला, कारण वरी एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स होता 49,000चा. त्यामुळे आपण स्क्वेअर ऑफ केलं, नाहीतर होल्ड करायचं होतं मला. आणि अजून एक, काल 22 तारीख होती, बुधवार, आणि काल आपला एक छोटासा लॉस झाला होता, ज्याचा मी फोटो टाकला आहे इन्स्टावर आणि यूट्यूबवर. तर 387 रुपये लॉस झाला आपल्याला काल. तर त्या लॉसचं पण सांगतो तुम्हाला काल काय झालं होतं. तर तर काल तारीख होती 22 आणि मार्केट या कॅन्डलमध्ये ओपन झालं होतं लाल. त्यानंतर थोडंसं कन्सॉलिडेशन झालं आणि मी ह्या इथे ट्रेड घेतला होता फ्रेंड्स, या लाल कॅन्डलमध्ये. पण नेक्स्ट हिरवी कॅन्डल बनली आणि त्यामुळे मी स्क्वेअर ऑफ केलं पोझिशनला, कारण की 48,500 हा सपोर्ट होता. मी ठरवलं होतं की या ट्रेडवर 600 रुपये रिस्क होती, पण मी 600 पर्यंत गेलोच नाही. मी 387ला लॉस बुक केला. आणि ट्रेडिंगमध्ये अजून एक फ्रेंड्स, आपण लॉस अवॉइड करू शकत नाहीत, टाळू शकत नाहीत, कारण की लॉस होणं हे ट्रेडिंगचा पार्ट आहे. मोठे मोठे प्रॉफिट घेण्यासाठी छोटे लॉस घ्यावेच लागतात. आणि लॉस पण 2 प्रकारचे असतात, एक गुड लॉस आणि एक बॅड लॉस. गुड लॉस म्हणजे आपण आपली ट्रेडिंग सिस्टीम फॉलो केली, पण तरी पण आपला स्टॉप लॉस झाला. पण गुड लॉस आपल्याला डिसिप्लिन राहायला शिकवतं, आणि गुड लॉसचा बेनिफिट आपल्याला फ्युचरमध्ये मिळतो. पण बॅड लॉस म्हणजे आपण आपला रूल फॉलो केला नाही, काही नाही, आणि स्टॉप लॉस झाला तरी पण ट्रेडमध्ये राहिलो आणि मोठा लॉस घेतला. त्यामुळे काय होतं, आपली डिसिप्लिन ब्रेक होते आणि आपली कॅपिटल संपवते. त्यामुळं असे छोटे मोठे लॉस देणं ट्रेडिंगचा पार्टच आहे. आणि तुम्हाला मी PNL दाखवतो. 20 तारखेपासून आपण चालू केलं आहे ना, तर 20 तारखेपासून दाखवतो तुम्हाला मी PNL. 1 मिनिट. अकाउंट, प्रोफाईल, रिपोर्ट्स, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट.
फिल्टर्स, फ्युचर्स अँड ऑप्शन, डेट, सोमवारपासून, सोमवार ते आज सोमवार, मंगळ, बुधवार, गुरुवार आहे ना, तर 4 दिवसाचं पाहूयात. 20 ते 23 एक ओके. तर 20 तारखेला आपल्याला प्रॉफिट झाला फ्रेंड्स 2573. नंतर 21 तारखेला आपल्याला प्रॉफिट झाला 1732 आणि काल आपल्याला लॉस झाला 386 आणि आज प्रॉफिट झाला आहे, पण ते सेटलमेंट होईल आज 823-33 काहीतरी. म्हणजे 4 दिवसामध्ये जवळपास आपण 4,500 रुपयाच्या आसपास पैसे बनवले आहेत. आणि उद्या शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा दिवस ट्रेडिंगचा. तर आपण उद्या पण ट्राय करूयात प्रॉफिट काढण्यासाठी आणि हा वीक पूर्ण प्रॉफिटमध्येच क्लोज करूयात आपण. आणि अशीच टेक्निक चालू ठेवू आपण 1 महिना 2 महिने अजून छोटे छोटे प्रॉफिट घेऊयात, जेणेकरून फ्युचरमध्ये आपण मोठे मोठे प्रॉफिट काढू शकतो. आणि अजून एक, आता उद्या शुक्रवार आहे आणि आज आपल्याला प्रॉफिट किती झाला, 1 मिनिट आपण प्रॉफिटवर जाऊयात. 819 रुपये प्रॉफिट झाला. तर उद्या आपण या 819 मधून फक्त 500 रुपयावरच रिस्क घेणार आहोत. जो काही सेटअप बनल, जो काही ट्रेड बनल त्यावर 300 रुपये आपण आजचे उद्यासाठी ठेवणार आहोत. उद्या पण आपल्याला हे 300 रुपये राहावेत म्हणून. आणि मी अशी टेक्निक वापरतो फ्रेंड्स की प्रॉफिट जाणार नाही, जेणेकरून आपला तर पाहूयात उद्या. सो थँक्यू.